तुम्ही सगळे श्वेताज लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आणि आज आहे अक्षय तृतीया, तर तुम्हाला सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा। आता आम्ही रिटर्न परत थोड्या दिवसांनी भोरला जाणारच आहोत, तर माझी थोडी छोटी मोठी कामं राहिली आहेत ती कंप्लीट करायची आहेत, त्याच्यासाठी आता आम्ही निघालो आहोत। तर चला मग जाऊया आपण आता। बघा, नेहमीप्रमाणे जिथे अंश त्याला बघून त्या जो विदूषक बनला होता त्याला खूप घाबरला, म्हणजे खूप वेळ रडत होता तो आणि शांतच होत नव्हता। शेवटी मी म्हटलं बाबा तू जा आता इथून। लाठीकाठीचं प्रदर्शन ती आपल्या समोर सादर करते। एक साथ अनेक शत्रूंशी लढण्यासाठी या लाठीचा अतिशय सुबकपणे वापर व्हायचा पूर्वीच्या काळी, आणि याच प्राचीन युद्धकला प्रकारातला द्वंद्व युद्धकला प्रकारातला लाठीकाठी हा प्रकार आपल्या समोर। तलवारबाजी प्राचीन युद्धकला प्रकारातला द्वंद्व युद्धकला प्रकारातला तलवार। खरं तर तलवार या शब्दाचा उगम तलवार या शब्दापासून झाला। तलवार हे आपलं शस्त्र नसून त्याचा उगम हा मुस्लिम राष्ट्रांमध्ये आपल्याला पाहायला इतिहासात मिळतो। पण तलवार आणि ढाल पुढे मराठ्यांच्या नावापुढे कायमची जोडली गेली ते छत्रपती शिवरायांमुळे। आणि तीच परंपरा आणि संस्कृती आपल्या लहानग्या चिमुरड्यांना बघायला मिळणं खरं तर भाग्याचं लक्षण आहे। आणि हे भाग्याचा तुक्त सरकारा योग आपल्या समोर उभा केलाय तो राजा शिवछत्रपती शिवजयंती उत्सव मंडळ आणि आगीचे खेळ आपल्या समोर सादर होत आहेत। शस्त्राचे नाव बनाटी। बनाटी हा शस्त्र प्रकार लाठीकाठीचाच एक असून लाठीच्या दोन्ही बाजू पूर्ण शरीर अंगावरती लपेट घेऊ शकतो। आगीचा
पुरेपूर धोका या खेळामध्ये आहे. मंडळी, आयुष्य मिळणं हा नशिबाचा प्रशिक्षण देतात, नृत्यकलांचे प्रशिक्षण देतात. आज ही परंपरा टिकली पाहिजे, वाढली पाहिजे, घराघरात पोहोचली पाहिजे, यासाठी असतात. पूर्वीच्या काळी शत्रूच्या गोटात आग लावण्यासाठी, शस्त्र साठा जाळून खाक करण्यासाठी आगीच्या खेळांचा वापर केला जायचा. या खेळात प्रचंड धोका, थोडीशी जरी चूक झाली तरी संपूर्ण. बोलो पवनपुत्र हनुमान की, सगळ्यांचे हात वरती पाहिजे. बोलो पवनपुत्र हनुमान की जय श्रीराम. चक्रात जर तुम्ही अडकला सायली करता, तरी ही आपली परंपरा संस्कृती संस्था असणार. या भारतावरती अनेक राज्यकर्त्यांनी आपल्याकडे ठेवली. या भारतावरती आदिलशहाने, निजामशहाला, या भारतावरती उभे झाले. पोर्तुगीज आले, डच आले, इंग्रज आले, किती आले आणि किती काळाच्या ओघात आणि आपण जे हात वरती पाहिजे. शिवक्रांती प्रतिष्ठानाची धोका आणि टाळ्या पाहिजे, टाळ्या. अग्निचित्र फिरवणं अत्यंत अवघड काम आहे, स्किलचं काम आहे. त्यासाठी अखंड मेहनत आणि अखंड सरावाची गरज आहे. वायकर मंडळी, हात वरती पाहिजे आणि टाळ्या पाहिजे. हा, चांगल्याचं कौतुक करा. तर फ्रेंड्स, तुम्ही आत्ता बघितलंच असेल व्हिडिओमध्ये, आज अक्षय तृतीया आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्यामुळे वेगवेगळ्या शोभायात्रा आज वाईमध्ये निघाल्या होत्या आणि त्याच दरम्यान आम्ही शॉपिंगलाही गेलो होतो. तर आम्ही नेमकंच घरी येत असताना हे सगळं आम्हाला अनुभवायला मिळालं. खूप छान छान शोभायात्रा निघाल्या होत्या. बऱ्याच मंडळांनी हे आज आयोजित केलेलं होतं आणि त्याच्यामुळं मग मी म्हटलं की चला हे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर कराव्यात. तर आज त्याच्यानंतर घरी आलो. बराच उशीर झाला, खूप आज कंटाळा आला. त्याच्यानंतर काही शूट करायला वेळ मिळाला नाही. तर हा एवढाच आजचा ब्लॉग होता. जर तुम्हाला आवडला असेल नक्कीच तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.